मुलांनो, आज आपण एक छान स्टोरी बघणार आहोत जो तुमचा 38 लेसन आहे, द मॅजिक केटल. मॅजिक म्हणजे जादू आणि केटल म्हणजे किटली, जादूची किटली. तर अशी ही स्टोरी आहे. तर आपण बघूयात. अ तनुकी इज अ स्मॉल फरी डॉग लाईक ॲनिमल फाउंड इन जपान. तर हा तनुकी आहे ना, एक छोटासा खूप केस असलेला एक कुत्र्यासारखा प्राणी आहे, जो की जपानमध्ये सापडतो. There are many imaginary stories about this playful little animal. आणि हा खूपच खेळकर ॲनिमल आहे, पण त्याच्या ज्या सगळ्या स्टोरीज आहेत ना, त्या सगळ्या कशा आहेत, खूप साऱ्या स्टोरीज ज्या आहेत त्या इमॅजिनरी आहेत. इमॅजिनरी म्हणजे तसं काही खरं घडलेलं नाही आहे, त्या काल्पनिक आहेत. It is believed in the stories that a tanuki can take the shape of anything or any animal. आता त्या गोष्टींमध्ये काय सांगितलेलं आहे की हा जो तनुकी आहे, जो छोटासा तो डॉग आहे ना, तो कोणत्याही प्रकारचा शेप, आकार घेऊ शकत असतो आणि कुठल्याही प्राण्यामध्ये त्याचं रूपांतर होत असतं. हिअर इज अ स्टोरी अबाउट अ तनुकी अँड अ पेडलर कॉल्ड जिमू. तर पेडलर म्हणजे माहिती आहे का तुम्हाला? पेडलर म्हणजे घरोघरी जाऊन जे वस्तू विकतो ना, आपण त्याला फेरीवाला म्हणतो. तर एक फेरीवाला होता जिमू, आणि हा जो डॉग आहे ना छोटासा तनुकी, तर यांच्यामधली ही गोष्ट आहे. वन्स इन द कंट्री ऑफ जपान देअर लिव्ड अन ओल्ड मॅन. तर एकेकाळी जपानमध्ये एक म्हातारा माणूस राहत होता. ही लिव्ड इन अ ब्युटिफुल हाऊस हाय अप इन द माउंटन्स. तर तो एका खूप सुंदर अशा घरामध्ये, आणि त्याचं जे घर होतं ते माउंटनच्या, पर्वतांच्या वरती, उंचावरती होतं, आणि ते घर खूप सुंदर होतं. त्या घरामध्ये एक म्हातारा माणूस राहत होता. He was proud of his house with its white straw mats and pretty papered walls. आता त्याचं जे घर होतं ना, तर ते पांढऱ्या गवताचा जो पेंढा आहे ना, त्याच्या मॅट चटईपासून बनवलेलं होतं, आणि त्याच्या घराच्या ज्या भिंती आहेत त्या खूप सुंदर पेपरपासून बनवलेल्या होत्या, आणि म्हणून त्याला त्याच्या घराचं खूपच हेवा वाटायचा, प्राऊड, गर्व वाटायचा. इन वॉर्म वेदर ही स्लाइड बॅक द वॉल्स टू लेट द स्मेल ऑफ ट्रीज अँड द फ्लॉवर्स कम इन. आणि जेव्हा वॉर्म वेदर म्हणजे जेव्हा गरम होत असेल त्याला, म्हणजे समजा उन्हाळा असेल, तेव्हा काय करायचा, तो त्या घराच्या पेपरच्याच भिंती होत्या ना, मग तो ढकलायचा, बाजूला सारायचा, आणि मग त्या जागेतून छान झाडांचा वास, फुलांचा वास यायचा त्याला. One day he was standing looking at the mountain opposite when he heard a kind of rumbling noise in the room behind him. एके दिवशी तो त्या डोंगराच्या दुसऱ्या बाजूला, अपोजिट, विरुद्ध बाजूला बघत होता, तेव्हा त्याला एक वेगळ्या प्रकारचा रंबलिंग म्हणजे वेगळाच एक आवाज ऐकू आला, गडगडण्यासारखा, त्या रूमच्या मागून. He turned around and saw a rusty old iron kettle in a corner. मग त्याने मागे वळून बघितलं की हा कशाचा आवाज येत आहे, तर त्याला एक अशी रस्टी म्हणजे खूप जुनी, गंजलेली अशी एक किटली दिसली त्याला. तांब्याची होती ती. आयन म्हणजे काय? तांब्याची, ब्राऊन कलरचं असते बघा, ती त्याला एका कॉर्नरमध्ये पडलेली दिसली. हाऊ द केटल गॉट देअर द ओल्ड मॅन डिड नॉट नो, बट ही पिक्ड इट अप अँड लुक्ड इट ओव्हर केअरफुली. आता ती किटली तिथे कशी काय आली, तर ते काय त्या म्हाताऱ्या माणसाला माहीत नव्हतं, पण त्याने ते उचलली आणि त्याच्याकडे, त्या किटलीकडे तो काळजीपूर्वक बघू लागला. दॅट्स अ पीस ऑफ लक, ही सेड स्माइलिंग टू हिमसेल्फ. आता तो स्वतःशीच हसत म्हणाला, हे तर खूप लकी दिसतंय माझ्यासाठी. माय ओल्ड केटल वॉज गेटिंग वॉर्न आउट अँड दिस लुक्स लाईक अ गुड केटल. आता माझ्या घरामधली जी किटली होती जुनी, तर ती खराब झालेली आहे, आणि ही तर मला चांगली किटली वाटत आहे. म्हणून तो काय म्हणला, हे माझ्यासाठी एक लकीच आहे, चांगलंच आहे. ही फिल्ड द न्यू केटल विथ वॉटर अँड पुट इट ऑन द फायर. मग त्याला ही जी नवीन किटली सापडलेली होती त्याच्यामध्ये पाणी भरलं आणि ती आगीवरती ठेवली. As soon as the water in the kettle began to get warm, a strange thing happened. आणि जसं त्या किटलीतलं पाणी गरम व्हायला लागलं, एक विचित्र गोष्ट घडली. The man thought he must be dreaming. त्या माणसाला वाटलं, मी तर काहीतरी स्वप्नच बघत आहे. The handle of the kettle slowly changed its shape and became a head.
तर काय वेगळी विचित्र गोष्ट घडली, तर त्या किटलीचा जो हा हँडल होता तर त्याचा शेप चेंज झाला आणि त्याचं डोकं बनलं. द स्पाउट ग्र्यू इनटू अ टेल. हे जे स्पाउट आहे ना तर त्याचं शेपटी बनली. आउट ऑफ द बॉडी ऑफ द केटल स्प्रँग 4 पॉज. आणि त्या केटलच्या बॉडीमधून 4 पंजे बाहेर आले. In a few minutes, the man was watching not a kettle but a tanuki. आणि काही मिनिटातच त्या माणसाला ती किटली कुठंच दिसेना आणि त्याला काय दिसला? हा तनुकी दिसला. The tanuki jumped off the fire and bounded about the room like a kitten. तनुकीने त्या आगीमधून उडी मारली आणि तो त्या रूममध्ये एखाद्या मांजरीच्या, किटन म्हणजे काय, पिल्लासारखा फिरू लागला. इट रॅन अप द प्रिटी पेपर्ड वॉल अँड इवन अक्रॉस द सिलिंग. तो त्या कागदाच्या भिंतीच्या तिथे पळू लागला आणि तो सिलिंगवरती, सिलिंग म्हणजे जे घराचं छप्पर असतं, छत असतं, तिकडे सुद्धा पळायला लागला. द ओल्ड मॅन कुड नॉट कॅच इट. ते म्हाताऱ्या माणसाला ते काय तनुकीला पकडायलाच येईना. ही कॉल्ड हिज नेबर फॉर हेल्प. त्याने मग शेजारच्या माणसांना मदतीसाठी बोलवलं. सम हाऊ दे कॉट द तनुकी अँड शट इट अप इन अ वुडन चेस्ट. आणि मग त्यांनी कसं तरी त्या तनुकीला पकडलं आणि एखाद्या लाकडी पिंजऱ्यामध्ये त्याला ठेवलं. रनिंग आफ्टर द तनुकी हॅड मेड देम बोथ व्हेरी टायर्ड. आता तो म्हातारा माणूस आणि त्यांच्या शेजारचा माणूस ते त्या तनुकीच्या मागे पळून 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 खूप दमलेले होते. दे सॅट डाऊन ऑन द मॅट टू रेस्ट. मग ते त्यांच्या चटईवरती आराम करण्यासाठी बसले. व्हॉट शॅल आय डू विथ दिस नॉटी ॲनिमल. आता ते म्हणायला लागला, तो म्हातारा माणूस म्हणायला लागला, आता हा इतका नॉटी ॲनिमल आहे, खोडकळ प्राणी आहे, ह्याच्यासोबत मी काय करू. आय डोंट वॉन्ट टू कीप इट इन द हाऊस. मला ह्याला अजिबात घरामध्ये ठेवायचं नाही आहे, सेड द ओल्ड मॅन. असं तो म्हातारा माणूस म्हटला. व्हाय डोंट यू सेल इट ऑफ टू जिमू द पेडलर, द नेबर सजेस्टेड. मग त्यांचा जो शेजारी होता त्याने त्याला काय सांगितलं की तुम्ही ह्या जो प्राणी आहे त्याला तुम्ही त्या जो पेडलर आहे ना, फेरीवाला जिमू, त्याला का नाही विकून टाकत, असं त्या शेजारच्या माणसाने सजेस्ट केलं, म्हणजे सुचवलं, ॲडवाईस दिलं. दॅट्स अ गुड आयडिया सेड द ओल्ड मॅन. तो म्हातारा माणूस म्हटला, हा ही चांगली कल्पना आहे. सो दे सेंट फॉर जिमू. आणि मग त्यांनी जिमूला निरोप पाठवला. वेन ही केम द ओल्ड मॅन वेंट टू द चेस्ट अँड लिफ्टेड द लीड व्हेरी व्हेरी केअरफुली. आणि जेव्हा जिमू आला तेव्हा तो म्हातारा माणूस ज्या पिंजऱ्यामध्ये तनुकीला ठेवलं होतं तिकडे गेला आणि हळूच त्याने खूप काळजीपूर्वक त्याचं झाकण उघडलं. बट देअर वॉज नो तनुकी इनसाइड, ओनली द ओल्ड रस्टी केटल द ओल्ड मॅन हॅड फाउंड. पण आतमध्ये तर तनुकी नव्हताच, फक्त ती जुनीच गंजलेली किटली होती तिथे. ही डिड नॉट नाव वॉन्ट टू कीप द केटल. पण त्याला आता ती किटलीसुद्धा ठेवून घ्यायची नव्हती. ही गेव इट अवे टू जिमू विदाऊट टेकिंग एनी मनी फॉर इट. मग त्याने ती जी किटली आहे ती जिमूला देऊन टाकली, त्या बदल्यात काहीच पैसे घेतले नाहीत. जिमू पुट द केटल इन हिज क्लॉथ बॅग अँड स्टार्टेड ऑफ होम. जिमूने मग ती किटली आहे ती त्याच्या कापडी पिशवीमध्ये ठेवली आणि त्या घरातून तो निघून गेला. ही फेल्ट दॅट हिज बॅग वॉज गेटिंग हेवियर अँड हेवियर ऑन द वे. पण जाता जाता रस्त्यामध्ये त्याला असं वाटलं की त्याची जी पिशवी आहे ज्याच्यामध्ये ती किटली ठेवली होती तर ती जड 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 होत चाललेली आहे. बट ही डिड नॉट पुट इट डाऊन. पण त्याने ती बॅग खाली ठेवली नाही. ऑन रिचिंग होम जिमू पुट द बॅग अवे केअरफुली इन अ कॉर्नर. आणि घरी पोचल्यावर मग जिमूने ती जी पिशवी होती ती हळुवारपणे काळजीपूर्वक एखाद्या आपल्या घराच्या कोपऱ्यामध्ये ठेवली. ॲट नाईट वेन जिमू वॉज फास्ट अस्लीप ही हर्ड अ सडन नॉईज अँड वोक अप. जेव्हा रात्री जिमू खूप झोपेमध्ये होता तेव्हा त्याने अचानक आवाज ऐकला आणि तो जागा झाला. ही कुड नॉट सी एनिथिंग बट ही थॉट ही हर्ड सम नॉयजेस इन द कॉर्नर. त्याला काहीच दिसलं नाही पण त्याला असं वाटलं की त्याने त्या कोपऱ्यामधून काही आवाज त्याला ऐकू येत आहेत. When he lit the lamp, he saw that the kettle had turned into a tanuki once again. जेव्हा त्याने मग
दिवा पेटवला तेव्हा त्याला दिसलं की त्या किटलीचा परत तनुकी बनलेला आहे. इट वॉज रनिंग राऊंड चेझिंग इट्स ओन टेल. आणि तो त्याची शेपटी पकडण्यासाठी गोल 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 फिरत होता. इट रॅन हिअर अँड देअर अँड जम्प्ड अँड टर्न समरसॉल्ट्स. तो इकडून तिकडे पळत होता, उड्या मारत होता आणि समरसॉल्ट्स म्हणजे माहीत आहेत ना कोलंट्या उड्या मारणे, तर तशा उड्या मारत होता. जिमू सॅट वॉचिंग द तनुकी फॉर अ लाँग टाईम. जिमू मग त्याच्याकडे तनुकीची ही गंमत आहे ती खूप वेळ बघत बसला. देन ही फेल अस्लीप. आणि मग तो झोपून गेला. When he got up in the morning, he saw that Tanuki had not run away. जेव्हा तो सकाळी उठला जिमू तर त्याने बघितलं आता तनुकी काही पळत नाहीये. द ओल्ड केटल वॉज स्टील देअर लाईंग इन अ कॉर्नर. आणि तिथं ती एक किटली, जी जुनी किटली होती ना, ती तशीच तिथे कॉर्नर कोपऱ्यामध्ये पडून आहे. ही पिक्ड इट अप लविंगली. त्याने खूप प्रेमाने ती किटली उचलली. डू यू विश टू स्टे विथ मी तनुकी, ही आस्क्ड. त्याने विचारलं, तनुकी तू माझ्यासोबत, तुला राहायला आवडेल का? तुला इच्छा आहे का माझ्यासोबत राहायची? टू हिज सरप्राईज दी तनुकी आन्सर्ड इन अ ह्युमन व्हॉइस. आणि त्याला आश्चर्य वाटलं की तनुकीने माणसाच्या आवाजामध्येच उत्तर दिलं, आय विल स्टे विथ यू अँड मेक यू व्हेरी रिच. आणि तनुकी म्हणाला की मी तुझ्यासोबत राहील आणि तुला खूप श्रीमंत बनवेल. यू कॅन शो मी अराउंड. तू मला इकडे तिकडे आजूबाजूला दाखवू शकतो. पीपल विल गिव्ह अ लॉट ऑफ मनी टू सी अ केटल टर्न इन टू अ तनुकी अँड डान्स. आणि मग मी किटलीमधून तनुकी होईल आणि मग मी नाचेल, त्याच्यामुळे लोक तुला खूप पैसे देतील. तर अशा प्रकारे मी तुला खूप श्रीमंत बनवेल. सो दॅट्स व्हॉट दे डीड. आणि मग त्यांनी असंच केलं. जिमू सेट अप अ बूथ विथ अ प्लॅटफॉर्म. मग जिमूने एक छानपैकी असा बूथ सेटअप केला. तिथं छान प्लॅटफॉर्म म्हणजे जसं आपलं स्टेज असतं की नाही त्याप्रमाणे केलं. ही पुट द केटल ऑन द प्लॅटफॉर्म. आणि मग तो त्या प्लॅटफॉर्मवरती, त्या स्टेजवरती तो ती किटली ठेवायचा. ॲट हिज कमांड द केटल टर्न इन टू अ तनुकी. आणि त्याने म्हटलं की त्याने कमांड दिली. कमांड म्हणजे काय? आदेश दिला की ती किटली लगेच तनुकीमध्ये टर्न व्हायची, म्हणजे त्या किटलीपासून तनुकी तयार व्हायचा. ॲट जिमूज कमांड द लिटिल फरी ॲनिमल वूड देन वॉक, रन, जम्प, लीप, टर्न समरसॉल्ट्स ऑर डान्स. आणि मग जिमू सांगल तसं मग तो जो कुत्रा होता तो चालायचा, पळायचा, उड्या मारायचा, कोलंटे उड्या मारायचा, डान्स करायचा. People love to see the kettle change into a playful little animal that could do all this. आणि मग लोकांना हे बघायला खूप आवडायचं की किटलीमधून एखादा प्राणी तयार होतोय आणि तो प्राणी मग या सगळ्या गोष्टी, सगळ्या ॲक्टिव्हिटीज करतोय. हे लोकांना बघायला खूप आवडायचं. दे पेड जिमू वेल टू सी द शो. आणि मग ते शो बघायला येऊ लागले लोक आणि जिमूला पैसे देऊ लागले. बिग क्राऊड्स ऑफ पीपल केम टू वॉच द शो. खूप मोठ्या संख्येने लोक गर्दी करून शो बघायला येऊ लागले. अँड द डिअर लिटिल तनुकी नेवर डिसअपॉइंटेड देम. आणि मग हा छोटासा जो तनुकी होता त्याने कधीच या लोकांची निराशा केली नाही. त्यांनी त्यांची खूप एंटरटेनमेंट केली. मेरिली इट डान्स्ड मेनी डान्सेस, द शॅडो डान्स, द फॅन डान्स, द अम्ब्रेला डान्स. आणि तो आनंदाने वेगवेगळ्या प्रकारचे डान्स करायचा. मग जो शॅडो डान्स असेल, फॅन डान्स असेल, अम्ब्रेला डान्स असेल. इट नेवर टायर्ड ऑफ डान्सिंग. आणि तनुकीला कधीच नाचण्याचा कंटाळा आला नाही. सून जिमू हॅड कलेक्टेड लॉट्स अँड लॉट्स ऑफ मनी. आणि लवकरच मग जिमूने खूप 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 पैसे मिळवले. ही हॅड बिकम अ व्हेरी रिच मॅन. आणि मग तो खूप श्रीमंत माणूस बनला. सी सेड टू द तनुकी, डिअर तनुकी, यू हॅव मेड मी व्हेरी रिच. त्याने तनुकीला म्हणाला की प्रिय तनुकी, तू मला खूप श्रीमंत बनवलं. वी कॅन बोथ लिव्ह इन कम्फर्ट नाऊ. आता आपण निवांतपणे राहू शकतो. वी कॅन स्टॉप द शोज इफ यू लाईक. जर तुला जर वाटत असेल तर आपण आता हे सगळे शो करण्याचं थांबवू, कारण आपण जरी काही काम न करता राहिलो तरी आता आपल्याकडे खूप पैसे आहेत, आपल्याला हे सगळे पैसे पुरतील. सो दे डिसायडेड टू स्टॉप द शो. आणि मग त्यांनी हे सगळे कार्यक्रम आहेत तर ते थांबवायचं ठरवलं. बट जिमू डिड नॉट फॉरगेट द ओल्ड मॅन हू हॅड गिवन हिम द मॅजिक केटल. पण जिमू त्या म्हाताऱ्या माणसाला विसरला नाही ज्याने जिमूला ही जादूची किटली दिली होती.
ही गेव सम ऑफ द मनी टू द ओल्ड मॅन. मग त्याने त्या म्हाताऱ्या माणसाला सुद्धा थोडे पैसे दिले. ऑल ऑफ देम लिव्ड लॉंग अँड हॅप्पी लाईव्ज. आणि मग सगळे खूप आनंदाने राहिले. जिमू अँड द ओल्ड मॅन आर नो मोर, बट यू मे स्टील कम अक्रॉस द मॅजिक केटल लाईंग इन अ कॉर्नर समवेअर इन जपान. आता जिमू आणि तो म्हातारा माणूस काय जिवंत नाही आहेत, पण अजूनसुद्धा जपानमध्ये कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये ही जादूची किटली पडलेली आहे. आता इथे बघा हे सगळे तो तनुकी डान्स करायचा ना, ते डान्स फॉर्म दाखवलेले आहेत. समजले ना स्टोरी? खूप छान आहे ना? ओके, बाय बाय.